तशी महाराष्ट्रावर हे संकट कुणी आणलं याचीही कबुली त्यांनी द्यायला हवी. देतील का हो ही कबुली? दाखवतील का तेवढं मोठं मन? मित्र हो, नमस्कार. महायुतीच्या सरकारनं केवळ आपल्या सत्तेसाठी, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे अडचणीत आणलेलं आहे. हे सरकार महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढवत आहे असा दावा महाविकास आघाडीचे नेते आधीपासून करीत आहेत. बघा, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काहीही करून सत्ता प्राप्त करण्यासाठी म्हणजे मागच्या महायुती सरकारनं सुरू केलेल्या फुकटच्या योजना काय झालं, म्हणजे बघा, प्रामाणिक काम करून लोकांची मनं जिंकून महायुतीला दुसऱ्यांदा आपलं सरकार स्थापन करणं कठीण झालेलं होतं. महायुतीच्या नेत्यांच्या एकंदर गलिच्छ राजकारणाला, फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळलेले, वैतागलेले आणि विटलेले हे आहेत. आणि मग त्यांनी बरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली आणि मग महाराष्ट्रात सुद्धा हे सगळे खडबडून जागे झाले. आता आपलं काही खरं नाही विधानसभेच्या वेळेला हे महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जोरदार आपटी खावी लागणार याची जवळजवळ खात्रीचं महायुतीला म्हणजे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना झाली होती. आणि मग त्यानंतर त्यांनी अशा फुकट्या योजनांचा पाऊस पाडला. जनतेचा पैसा, धो धो पाऊस. मत हे मिळवणं, त्यासाठी जनतेचा पैसा आपल्या इच्छेप्रमाणे उधळणार आणि सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसणार. त्यातूनच तर बघा ना, लाडकी बहीण योजना जन्माला आली ना. बघा, विरोधक ओरडत राहिले, अर्थतज्ञ सुद्धा सांगत राहिले कर्जबाजारी महाराष्ट्राला हे नाही परवडणार. होय, महायुतीच्या नेत्यांना सुद्धा हे माहीत होतं, पण त्यांना काही करून सत्तेत यायचं होतं आणि मग त्यासाठी महाराष्ट्राचं काय व्हायचं ते होऊ द्या ना. अखेर महाराष्ट्राच्या तिजोरीचं व्हायचं तेवढं वाटोळं झालं. आता विकास कामासाठी पैसा नाही, ठेकेदाराची देणी दिली जात नाहीत, गरिबांच्या, दलितांच्या भल्यासाठी असलेला निधी फुकट्या योजनेकडे वळवला गेला. आणि अजितदादा तर म्हणू लागले सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत. जनतेचा पैसा वाटून झाल्यावर त्यांना ही सद्बुद्धी झाली. बरं, एवढं होऊन सुद्धा महायुतीतले नेते काय सांगतात? काही नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, कशाला काही कमी पडणार नाही. अरे, कशाच्या आधारावर हे बोलतात ते मात्र काही सांगत नाहीत. आपल्यामुळे तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था झाली असं ते सांगणार तरी कसं म्हणा. पण आता एकनाथ शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र जाहीर कबुली देऊन टाकलेली आहे. महायुतीच्या डोळ्यात त्यांनी बोट घातलेत म्हणा ना. कशी कबुली दिली बघा या संजय शिरसाट यांनी. त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या घोषणांच्या पूर्तता करणं, योजना सुरू ठेवण्याचे आव्हान सरकार समोर आहे. या योजना सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यामुळे सगळ्या योजना सुरू ठेवण्यासाठी, सर्व योजनांची पूर्तता करण्यासाठी निधीची गरज आहे. यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. यामुळेच सरकार आर्थिक संकटात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला. हळूहळू आणखीही काही नेते कदाचित पुढे येतील आणि हीच कबुली देतील. महाराष्ट्र संकटात आहे याची कबुली यांनी दिली. तशी महाराष्ट्रावर हे संकट कुणी आणलं याचीही कबुली त्यांनी द्यायला हवी. देतील का हो ही कबुली? दाखवतील का तेवढं मोठं मन? आहे का त्यांच्याजवळ तेवढं धाडस? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं. अर्थातच अपेक्षा आणि विनंतीही. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.